नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे माझ्या गणित गप्पा या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे 5th स्टँडर्डची मॅथ्स ऑलिम्पियाड, त्यातील चॅप्टर नंबर 7 सिमेट्री. या व्हिडिओमध्ये मी क्वेश्चनचे सोल्युशन काढण्याच्या काही इझी ट्रिक्स सांगितले आहेत. ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग मित्रांनो, चॅप्टरला सुरुवात करूया. चॅप्टर नंबर 7 सिमेट्री. त्यातील पहिलं सेक्शन आहे मॅथमॅटिकल रिझनिंग. क्वेश्चन नंबर 1. The minimum number of squares that must be shaded so that the given figure has a line of symmetry is. ओके, बघा काय सांगितलेलं आहे. एक आपल्याला फिगर दिलेली आहे आणि त्या फिगरमध्ये आपल्याला एक सिमेट्री लाईन ड्रॉ करायची आहे आणि ती सिमेट्री लाईन ड्रॉ केल्यानंतरून हे जे शेडेड स्क्वेअर्स दिलेले आहेत तर ते मिनिमम नंबर ऑफ स्क्वेअर्स कोणत्या सिमेट्री लाईनमुळे ॲड होतील. म्हणजे एखादी जर आपण सिमेट्री लाईन टाकली आणि ती सिमेट्री लाईन टाकल्यामुळे आपल्याला हे जे शेडेड पार्ट्स किंवा शेडेड स्क्वेअर्स आहेत तर ते मिनिमम स्क्वेअर कोणत्या लाईन ऑफ सिमेट्रीमुळे मिळतील ते काढायचं आहे या ठिकाणी आपल्याला. ओके, बघा या ठिकाणी स्क्वेअर दिलेला आहे. आपण 4 सिमेट्री लाईन्स ड्रॉ करू शकतो स्क्वेअरमध्ये. एक व्हर्टिकल, हॉरिझॉन्टल आणि 2 डायगोनल्स लाईन्स. ओके, तर बघा या ठिकाणी जर सपोज आपण व्हर्टिकल लाईन ड्रॉ केली तर आपल्याला किती स्क्वेअर्स ड्रॉ करावे लागतील. 1 2, त्यानंतर हा पार्ट इकडे येईल 3 आणि या ठिकाणी 3 आणि 4. ओके, बघा जर सपोज व्हर्टिकल लाईन ड्रॉ केली तर आपल्याला व्हर्टिकल लाईनसाठी 4 स्क्वेअर शेडेड करावे लागत आहेत. ओके, आता या ठिकाणी मी हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करते. हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करून किती स्क्वेअर्स आपल्याला शेडेड करावे लागतील. तर बघा या ठिकाणी हे जे दोघं शेडेड आहेत याला जर आपण खाली घेतलं तर हा एक स्क्वेअर शेडेड करावा लागेल. त्यानंतर हा वरचा स्क्वेअर, त्यानंतर या ठिकाणी हा स्क्वेअर कुठे येईल याच्यावरती. म्हणजे किती, जर हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केली तर पुन्हा 4 स्क्वेअर आपल्याला शेडेड करावे लागतील. ओके, चला आता आपण डायगोनल्स टाकून पाहूया. जर सपोज मी ही डायगोनल लाईन ड्रॉ केली तर या किती पार्ट शेडेड करावे लागतील बघा. स्क्वेअर्स कसे मॅच होत आहे बघा. हा ट्रायंगल आणि हा ट्रायंगल, हा स्क्वेअर, त्यानंतर हे दोघं ट्रायंगल्स, नंतर हा स्क्वेअर आणि हा स्क्वेअर मॅच होतो आहे. म्हणजे हे स्क्वेअर्स ड्रॉ करण्याची गरज नाही, पण हा स्क्वेअर आणि हा स्क्वेअर मॅच होणार आहे. तर या ठिकाणी हा पण पार्ट काय करावं लागेल आपल्याला. हा स्क्वेअर याच्यावरती आल्यामुळे हा एक स्क्वेअर शेडेड करावा लागेल. ओके, त्यानंतर हे ट्रायंगल्स, त्यानंतर हा जो स्क्वेअर आहे तो स्क्वेअर कुठे शेडेड करावा लागेल आपल्याला, या ठिकाणी. ओके, हा आणि हा मॅच होणार आहे. म्हणजे हा पण आपल्याला स्क्वेअर ह्या स्क्वेअरसाठी शेडेड करावं लागेल. ठीक आहे, तर आपल्याला ही डायगोनल 1 नाव देते मी हिला. जर डायगोनल 1 ड्रॉ केली तर आपल्याला ह्या डायगोनल 1मध्ये 2 स्क्वेअर्स शेडेड करावे लागणार आहेत. ओके, आता आपण डायगोनल 2 ड्रॉ करूया. डायगोनल 2 ड्रॉ केल्यानंतरून आपल्याला किती स्क्वेअर्स शेडेड करावे लागतील ते पाहूया. बघा या ठिकाणी हे दोघं ट्रायंगल्स मॅच होत आहेत. हा एक स्क्वेअर याला मॅच होईल, म्हणजे आपल्याला हा स्क्वेअर पण काय करावं लागेल, शेडेड करावं लागेल. त्यानंतर हे दोघं ट्रायंगल्स मॅच होत आहेत. हा स्क्वेअर आणि हा स्क्वेअर, हे 2 स्क्वेअर मॅच होतील. त्यानंतर हे 2 ट्रायंगल्स, हे 2 स्क्वेअर्स आणि हे 2 स्क्वेअर्स. ओके, हा स्क्वेअर याच्यावरती येऊन जाईल. ठीक आहे, तर मग जर आपण सपोज डायगोनल 2 ड्रॉ केली, याला मी डायगोनल 2 नाव देते आणि ही आपली होती डायगोनल
1. डायगोनल 1 ड्रॉ करण्यासाठी 2 स्क्वेअर्स शेड करावे लागले आणि डायगोनल 2 ड्रॉ करण्यासाठी ओन्ली 1 स्क्वेअर आपल्याला शेडेड करावं लागेल. तर आपल्याला काय विचारलं आहे, द मिनिमम नंबर ऑफ स्क्वेअर्स दॅट मस्ट बी शेडेड. आपल्याला सिमेट्री लाईन ड्रॉ केल्यानंतरून मिनिमम नंबर ऑफ स्क्वेअर्स शेडेड करावे लागणारी अशा किती लाईन्स मिळतील आपल्याला, असं या ठिकाणी विचारलेलं आहे. तर जर सपोज आपण ही एकच डायगोनल लाईन ड्रॉ केली तर आपल्याला कमीत कमी फक्त एकच स्क्वेअर ड्रॉ करण्याची किंवा शेडेड करण्याची गरज पडते आहे. तर अशा किती लाईन्स मिळाल्या मग आपल्याला, लाईन ऑफ सिमेट्री ओन्ली 1. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर? येस, या ठिकाणी ऑप्शन एमध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 2. विच ऑफ द फॉलोइंग फिगर डू नॉट हॅव अ लाईन ऑफ सिमेट्री. ओके, या ठिकाणी आपल्याला PQRS अशा 4 फिगर्स दिलेल्या आहेत आणि आपल्याला विचारलेलं आहे अशी कोणती फिगर आहे की ज्यामध्ये सिमेट्री लाईन नाही आहे. डू नॉट हॅव अ लाईन ऑफ सिमेट्री, अशा कोणती फिगर आहे की जिच्यामध्ये सिमेट्री लाईन नाही आहे. बघा, या ठिकाणी जर आपण ही व्हर्टिकल लाईन ड्रॉ केली तर आपल्याला मिळणारी फिगर ही कशी मिळते, सिमेट्री मिळते आहे. म्हणून P ही फिगरमुळे आपल्याला सिमेट्री लाईन मिळते. आपल्याला काय सांगितलं आहे, डू नॉट हॅव अ लाईन ऑफ सिमेट्री, एकही सिमेट्री लाईन मिळत नाही. असे कोणती आहे बघा. Q पाहूया. Qला जर आपण व्हर्टिकल लाईन ड्रॉ केली तर ही फिगर सिमेट्री मिळते का, नाही. या ठिकाणी एक बॉक्स अपसेंट राहतो आहे आणि हा दुसरा बॉक्स अपसेंट राहतो आहे. तर सपोज या ठिकाणी एक बॉक्स राहिला असता आणि हा दुसरा बॉक्स राहिला असता तर आपल्याला व्हर्टिकल लाईन ड्रॉ केल्यामुळे सिमेट्री फिगर मिळाली असती. ठीक आहे, तर आता आपण हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करून पाहूया. हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केल्यामुळे आपल्याला मिळणारी फिगर, हा स्क्वेअर अपसेंट आहे या ठिकाणी जर एक स्क्वेअर राहिला असता तर त्यावेळेस आपल्याला हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केल्यावरती सिमेट्री फिगर मिळाली असती. ओके, त्यानंतर आपण डायगोनली ड्रॉ करून पाहूया. डायगोनली ड्रॉ केलं तर या ठिकाणी हा जो बॉक्स आहे, हा जर बॉक्स या ठिकाणी राहिला असता तर त्यावेळेस आपल्याला मिळणारी डायग्राम सिमेट्री डायग्राम मिळाली असती. तर डायगोनल पण या ठिकाणी पॉसिबल नाही आहे. ओके, म्हणजे ही दिलेली Q फिगर अशी आहे की तिच्यामध्ये आपण जर सिमेट्री लाईन ड्रॉ करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला ती फिगर सिमेट्री मिळत नाही आहे. ओके, अशी आपल्याला एक फिगर मिळाली. Q फिगर ही काय आहे, Q या फिगरकडे एकही सिमेट्री लाईन नाही आहे. ओके, त्यानंतर R पाहूया. बघा, R फिगरमध्ये जर आपण ही डायगोनली लाईन ड्रॉ केली तर आपल्याला मिळणारी डायग्राम ही सिमेट्री डायग्राम मिळते आहे. ओके, म्हणून ही पण फिगर येणार नाही. तर या ठिकाणी S फिगर पाहूया. S फिगरमध्ये जर आपण व्हर्टिकल लाईन ड्रॉ केली तर आपल्याला मिळणारी फिगर ही सिमेट्री फिगर मिळते आहे. तर फक्त Q ही अशी एकमेव फिगर आहे की जिच्यामध्ये आपल्याला सिमेट्री लाईन मिळाली नाही आणि आपल्याला तेच विचारलेलं आहे की अशी कोणती फिगर आहे की जिच्यामध्ये सिमेट्री लाईन नाही आहे. तर Q या फिगरमध्ये सिमेट्री लाईन प्रेझेंट नाही आहे. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर Q? येस, ऑप्शन बीमध्ये आन्सर दिसतं आहे. ओन्ली Q फिगर डू नॉट हॅव अ लाईन ऑफ सिमेट्री, म्हणून या ठिकाणी करेक्ट ऑप्शन काय येईल, ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 3. हाऊ मेनी लाईन्स ऑफ सिमेट्री डज द गिवन फिगर. ओके, या ठिकाणी आपल्याला एक फिगर दिलेली आहे आणि त्या फिगरमध्ये किती सिमेट्री लाईन्स आपण ड्रॉ करू की त्यामुळे आपल्याला मिळणारी डायग्राम ही सिमेट्री मिळणार आहे. बघा, सगळ्यात अगोदर मी व्हर्टिकल लाईन ड्रॉ करते. व्हर्टिकल लाईन ड्रॉ केल्यामुळे आपल्याला मिळणारी फिगर ही कशी आहे, सिमेट्री मिळते आहे. हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करते. हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केल्यावरती पण आपल्याला मिळणारी फिगर ही सिमेट्री मिळते आहे. डायगोनल ड्रॉ करून पाहते मी. डायगोनल जर ड्रॉ केला तर आपल्याला मिळणारी फिगर सिमेट्री नाही मिळते.
या साईडने पण जर डायगोनल ड्रॉ केला तर आपल्याला मिळणारी फिगर ही सिमेट्री मिळत नाही आहे. तर आपल्याला या ठिकाणी ही डायग्राम किती लाईन्समुळे सिमेट्री मिळते, तर ओन्ली 2, एक व्हर्टिकल लाईन आणि एक हॉरिझॉन्टल लाईन. ओके, तर या ठिकाणी करेक्ट ऑप्शन काय येईल मग 2. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर? येस, या ठिकाणी ऑप्शन सीमध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 4. हाऊ मेनी ऑफ द फॉलोइंग नंबर्स डू नॉट हॅव अ लाईन ऑफ सिमेट्री. ओके, या ठिकाणी आपल्याला काही नंबर्स दिलेले आहेत आणि त्या नंबर्समधून असे किती नंबर्स आहेत की त्यांच्यामध्ये सिमेट्री लाईन आपण ड्रॉ नाही करू शकत, म्हणजे एकही आपल्याला सिमेट्री लाईन मिळत नाही आहे. बघा, 5 जर घेतला, 5ला जर व्हर्टिकल लाईन ड्रॉ केली तर मिळते का आपल्याला सिमेट्री फिगर? नाही. हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केली तर मिळते का? नाही. म्हणजे 5 हा असा एक नंबर आहे की ज्याच्यामध्ये आपण लाईन ड्रॉ केल्यामुळे मिळणारी फिगर ही सिमेट्री मिळत नाही आहे. ओके, त्यानंतर 3. बघा, 3मध्ये जर आपण हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केली तर आपल्याला मिळणारी फिगर ही कशी आहे? सिमेट्री मिळते आहे. ओके, 0मध्ये जर आपण लाईन ड्रॉ केल्या, 0मध्ये तर इन्फिनिटी लाईन्स ड्रॉ केल्या तर आपल्याला मिळणारी फिगर ही कशी आहे? सिमेट्री मिळते. ओके, 8 ह्या नंबरमध्ये जर आपण हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केली तर मिळणारी फिगर ही सिमेट्री मिळते आहे. 1मध्ये जर व्हर्टिकल हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केल्या आपण तर आपल्याला सिमेट्री फिगर मिळत नाही आहे. म्हणजे 1 हा पण नंबर काय आहे? याच्यामध्ये पण एकही सिमेट्री लाईन मिळत नाही आहे. ओके, त्यानंतर 7मध्ये पण बघा, हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करून पहा, व्हर्टिकल लाईन ड्रॉ करून बघा, एकही सिमेट्री लाईन मिळत नाही आहे 7मध्ये पण. त्यानंतर 6मध्ये व्हर्टिकल लाईन ड्रॉ केली, डायग्राम सिमेट्री मिळते का? नाही. हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करून पहा, डायग्राम सिमेट्री मिळते का? नाही. म्हणजे 6 हा पण नंबर असा आहे की याच्यामध्ये पण एकही सिमेट्री लाईन प्रेझेंट नाही आहे. तर दिलेल्या खाली गिवन नंबर्समधून असे किती डिजिट्स आहेत की त्या डिजिट्समध्ये आपल्याला एकही सिमेट्री लाईन मिळत नाही आहे? तर बघा, 1, 2, 3 आणि 4 असे 4 डिजिट्स आहेत की ज्यांच्यामध्ये आपल्याला एकही सिमेट्री लाईन मिळत नाही आहे. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर 4? येस, या ठिकाणी ऑप्शन सीमध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 5. फाइंड द डिफरन्स बिटवीन द नंबर ऑफ लाईन्स ऑफ सिमेट्री इन द गिवन फिगर. ओके, पहा, या ठिकाणी आपल्याला 2 फिगर्स दिलेले आहेत, फिगर 1 आणि फिगर 2. ह्या दोघं फिगर्समध्ये नंबर ऑफ लाईन्स सिमेट्री मिळत आहेत, म्हणजे लाईन ड्रॉ केल्यानंतर आपल्याला ती डायग्राम सिमेट्री मिळते आणि त्या सिमेट्री लाईन्सचा डिफरन्स काढायचा आहे आपल्याला. ओके, बघा, पहिल्या डायग्राममध्ये आपल्याला किती सिमेट्री लाईन्स मिळत आहेत ते पाहूया. जर सपोज मी व्हर्टिकल लाईन ड्रॉ केली तर मिळणारी फिगर मला सिमेट्री मिळते आहे. जर हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केली तर मिळणारी फिगर सिमेट्री मिळते आहे. जर मी डायगोनल 1 ड्रॉ केला तर मिळणारी फिगर सिमेट्री आहे आणि डायगोनल 2 ड्रॉ केला तर मिळणारी फिगर सिमेट्री आहे. म्हणजे यात जर मी 4 लाईन्स मला सिमेट्री लाईन्स मिळत आहेत. ओके, फिगर 2 पाहूया. फिगर 2मध्ये हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केल्यामुळे मिळणारी फिगर सिमेट्री आहे. व्हर्टिकल लाईन ड्रॉ केल्यावरती पण मिळणारी फिगर सिमेट्री आहे. यात डायगोनल्स ड्रॉ करू शकतो का आपण? नाही. डायगोनल ड्रॉ केल्यानंतर मिळणारी फिगर ही सिमेट्री नाही आहे. म्हणजे ह्या फिगर 2मध्ये 2 सिमेट्री लाईन्स प्रेझेंट आहेत किंवा 2 सिमेट्री लाईन आपल्याला मिळत आहेत. तर आपल्याला काय सांगितलं आहे? फाइंड द डिफरन्स बिटवीन दी नंबर ऑफ लाईन्स ऑफ सिमेट्री इन द गिवन फिगर्स. ह्या दोघं फिगर्समध्ये आपल्याला पहिल्या फिगरमध्ये 4 सिमेट्री लाईन्स मिळाल्या आहे आणि दुसऱ्या फिगरमध्ये 2 सिमेट्री लाईन्स मिळालेल्या आहेत. तर यांचा आपल्याला डिफरन्स काढायचा आहे. काय करावं लागेल? 4 - 2. काय मिळाला डिफरन्स? 2. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर 2? येस, या ठिकाणी ऑप्शन सीमध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 6. विच ऑफ द फॉलोइंग फिगर हॅज ॲटलिस्ट 1 लाईन ऑफ सिमेट्री. ओके, या ठिकाणी आपल्याला 4 ऑप्शन्समध्ये काही फिगर्स दिलेले आहेत. तर त्या
असा कोणता ऑप्शन आहे की त्या फिगरमध्ये ॲटलिस्ट वन लाईन ऑफ सिमेट्री मिळते आहे, एक तरी लाईन सिमेट्री मिळते आहे, की जी लाईन ड्रॉ केल्यामुळे आपल्याला मिळणारी फिगर ही सिमेट्री मिळते आहे. बघा ऑप्शन ए पाहूया. ऑप्शन एमध्ये जर सपोज मी डायगोनल ड्रॉ केला तर मिळणारी फिगर ही मला सिमेट्री फिगर मिळते आहे, सिमेट्री लाईन मिळते आहे, एक सिमेट्री लाईन मिळते आहे. जर सपोज मी डायगोनल 2 ड्रॉ केला तर बघा या ठिकाणी मला हा जो बॉक्स आहे हा शेडेड असायला हवा होता. त्यानंतर या ठिकाणी एक बॉक्स अब्सेंट आहे. नंतर या ठिकाणी हा अजून एक बॉक्स शेडेड बॉक्स अब्सेंट आहे. म्हणजे डायगोनल 2 जर मी ड्रॉ केला तर ती लाईन सिमेट्री मिळत नाही आहे. जर सपोज व्हर्टिकल लाईन ड्रॉ केली तर मिळणारी फिगर पण सिमेट्री नाही मिळत आहे. जर हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केली तर मिळणारी फिगर पण सिमेट्री मिळत नाही आहे. तर ऑप्शन एमध्ये ओन्ली वन लाईन ड्रॉ केल्यावरती आपल्याला ती डायग्राम सिमेट्री मिळते आहे. म्हणून या ठिकाणी करेक्ट ऑप्शन काय येईल? ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके. ऑप्शन बी चेक करून पाहूया. ऑप्शन बीमध्ये जर सपोज आपण व्हर्टिकल लाईन ड्रॉ केली तर मिळणारी फिगर ही सिमेट्री नाही आहे. बघा या ठिकाणी शेडेड पार्ट पाहिजे होता, या ठिकाणी अनशेडेड पार्ट आहे. जर सपोज हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केली तर या ठिकाणी हा कंप्लीट शेडेड बॉक्स आहे, त्याला मॅच करण्यासाठी हा कंप्लीट शेडेड बॉक्स पाहिजे होता. म्हणजे जर हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केली तर फिगर बीमध्ये आपल्याला मिळणारी डायग्राम ही सिमेट्री नाही मिळते. म्हणून या ठिकाणी ऑप्शन बी येणार नाही. ऑप्शन सी चेक करूया. बघा या ठिकाणी जर आपण व्हर्टिकल लाईन ड्रॉ केली तर मिळणारी फिगर ही सिमेट्री आहे, पण शेडेड पार्ट बघा या ठिकाणी हा स्क्वेअर शेडेड आहे, हा अनशेडेड आहे. जर सपोज हा पण शेडेड राहिला असता तर मिळणारी फिगर आपल्याला सिमेट्री मिळाली असती, पण या ठिकाणी अनशेडेड बॉक्स दिलेला आहे. म्हणून आपल्याला ही लाईन ड्रॉ केल्यावरती सिमेट्री लाईन मिळत नाही आहे किंवा सिमेट्री डायग्राम मिळत नाही आहे. म्हणून ऑप्शन सी पण नाही येणार. आणि ऑप्शन डी तर दिला आहे नन ऑफ दिस, म्हणजे यापैकी एकही नाही. तर ऑप्शन वनमध्ये किंवा ऑप्शन एमध्ये आपल्याला एक लाईन ड्रॉ केल्यावरती आपल्याला मिळणारी फिगर ही सिमेट्री मिळते आहे. म्हणून ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 7. विच ऑफ द फॉलोइंग स्क्वेअर मस्ट बी शेडेड so that the given dotted line become the line of symmetry. ओके. बघा या ठिकाणी आपल्याला एक स्क्वेअर दिलेला आहे आणि त्यात आपल्याला त्यांनी एक सिमेट्री लाईन पण ड्रॉ करून दिलेली आहे. ही सिमेट्री लाईन ड्रॉ केलेली आहे आणि त्यात काही जे स्मॉल स्क्वेअर्स आहेत ते शेडेड केलेले आहेत. तर आपल्याला त्यांनी विचारले आहे की ही लाईन सिमेट्री लाईन ड्रॉ केल्यानंतरून आपल्याला अजून किती स्क्वेअर्स, हे स्मॉल स्क्वेअर्स किती शेडेड करावे लागतील, त्यावेळेस ती डायग्राम सिमेट्री होईल. बघा व्हर्टिकल लाईन ड्रॉ केलेली आहे, हे स्क्वेअर मॅच होत आहेत, हे अनशेडेड स्क्वेअर आणि शेडेड स्क्वेअर मॅच झाले. या ठिकाणी ही लाईन, ही जी रो दिलेली आहे ही पण मॅच होते आहे. या ठिकाणी पहा अनशेडेड आहे, हा पण बॉक्स अनशेडेड आहे, हा शेडेड आहे, काही विषयाने मॅच होतो आहे. हा बॉक्स अनशेडेड आहे, हा अनशेडेड आहे, हा दिलेला बॉक्स शेडेड आहे. तर या ठिकाणी क्यू हा बॉक्स पण काय पाहिजे होता, शेडेड. ज्यावेळेस हा बॉक्स शेडेड राहिला असता तर आपल्याला मिळणारी डायग्राम ही काय मिळाली असती, सिमेट्री मिळाली असती. ओके. त्यानंतर शेडेड अनशेडेड. ओके. तर दिलेल्या डायग्राममधला क्यू हा बॉक्स शेडेड करण्याची गरज आहे. जर हा शेडेड राहिला असता तर ही त्यावेळेस लाईन सिमेट्री आपण म्हणू शकलो असतो. म्हणून या ठिकाणी कोणता बॉक्स शेडेड करण्याची गरज आहे, मग क्यू हा स्क्वेअर शेडेड करण्याची गरज आहे.
ऑप्शनमध्ये आहे का आन्सर? येस, या ठिकाणी ऑप्शन बीमध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 8. इन द गिवन फिगर विच लाईन रिप्रेझेंट द लाईन ऑफ सिमेट्री. ओके, बघा या ठिकाणी आपल्याला एक फिगर दिलेली आहे आणि त्या फिगरमध्ये किती लाईन्स, म्हणजे या ठिकाणी आपल्याला लाईन्स पण ड्रॉ करून दिल्या आहेत त्यांनी. बघा, लाईन पी, लाईन क्यू, लाईन आर आणि लाईन एस. ह्या लाईन्समुळे, कोणत्या लाईनमुळे गिवन फिगर ही सिमेट्री होते आहे. ओके, बघा, जर सपोज आपण पी लाईन घेतली, पी लाईन ड्रॉ केल्यामुळे आपल्याला मिळणारी फिगर ही कशी मिळते? बघा, या डायग्रामचा वरचा पार्ट आणि खालचा पार्ट मॅच केला तर सिमेट्री मिळतो आहे. ओके, लाईन क्यू ड्रॉ केल्यामुळे आपल्याला डायग्राम सिमेट्री मिळते आहे. लाईन आर ड्रॉ केल्यामुळे पण आपल्याला डायग्राम सिमेट्री मिळते आणि लाईन एस ड्रॉ केल्यामुळे पण आपल्याला डायग्राम सिमेट्री मिळते आहे. म्हणजे या ठिकाणी ह्या चारही लाईन्स ड्रॉ केल्यामुळे आपल्याला मिळणारी डायग्राम ही सिमेट्री मिळते आहे. म्हणजे दिलेल्या फिगरमध्ये पी क्यू आर एस ह्या लाईनमुळे ती डायग्राम सिमेट्री होते आहे. म्हणजे ऑल लाईन्स रिप्रेझेंट द लाईन ऑफ सिमेट्री. ओके, ऑप्शनमध्ये आहे का आन्सर? बघा, ऑप्शन ए दिलेला आहे, ओन्ली पी क्यू अँड आर. तर एस लाईन सोडता येते, तर एस लाईनमुळे पण आपल्याला फिगर सिमेट्री मिळते, म्हणून ऑप्शन ए येणार नाही. ओन्ली पी अँड आर, आपल्याला चारही लाईन्समुळे फिगर सिमेट्री मिळते. ऑप्शन बी इज ऑल्सो इनकरेक्ट. ऑप्शन सी दिलेला आहे, ओन्ली एस अँड क्यू, नाही. आणि ऑप्शन डी दिलेला आहे, ऑल पी क्यू आर एस. येस, करेक्ट ऑप्शन काय येईल मग? सगळ्या लाईन्समुळे मिळणारी डायग्राम ही कशी मिळते आहे? सिमेट्री. म्हणजे सगळ्या लाईन्स कशा आहेत? लाईन ऑफ सिमेट्री आहेत, म्हणून ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 9. विच ऑफ द फॉलोइंग फिगर इज अ सिमेट्री. ओके, या ठिकाणी 4 ऑप्शन्स दिले. 4 ऑप्शन्समध्ये आपल्याला काही फिगर्स दिलेले आहेत आणि ह्या ऑप्शनमधला असा कोणता ऑप्शन आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला असिमेट्रिक फिगर मिळते आहे? बघा, या ठिकाणी जर व्हर्टिकल लाईन ड्रॉ केली तर मिळणारी फिगर आपल्याला सिमेट्री मिळते आहे. हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केली तरी आपल्याला मिळणारी फिगर सिमेट्री मिळते आहे. आपल्याला असिमेट्री फिगर विचारलेली आहे. ऑप्शन ए येणार नाही. ऑप्शन बी चेक करूया. ऑप्शन बीमध्ये जर सपोज व्हर्टिकल लाईन ड्रॉ केली तर मिळणारी फिगर आपल्याला सिमेट्री मिळते आहे. ओके, ऑप्शन सी चेक करूया. बघा, या ठिकाणी व्हर्टिकल लाईन ड्रॉ केली, डायगोनल लाईन ड्रॉ केली आणि डायगोनल लाईन ड्रॉ केली तर आपल्याला 3 लाईन ऑफ सिमेट्री मिळत आहेत ऑप्शन सीमध्ये, की ज्या लाईन्समुळे आपली फिगर ही सिमेट्री होते आहे. ओके, म्हणून ऑप्शन सी पण येणार नाही. ऑप्शन डी चेक करूया. बघा, ऑप्शन डीमध्ये जर व्हर्टिकल लाईन ड्रॉ केली तर या ठिकाणी ट्रायंगल आणि या साईडला स्क्वेअर अब्सेंट आहे. म्हणजे व्हर्टिकल लाईन ड्रॉ केल्यामुळे आपल्याला गिवन फिगर ही सिमेट्री फिगर मिळत नाही. म्हणजेच काय, ही असिमेट्री फिगर झाली. ओके, हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केल्यामुळे पण आपल्याला मिळणारी फिगर ही सिमेट्री मिळत नाही आहे. म्हणजेच काय, असिमेट्री फिगर आहे. म्हणून या ठिकाणी करेक्ट ऑप्शन काय येईल? ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 10. द सम ऑफ लाईन्स ऑफ सिमेट्री ऑफ द गिवन फिगर इज. ओके, या ठिकाणी आपल्याला फिगर 1, 2 आणि 3 अशा 3 फिगर्स दिलेल्या आहेत आणि त्या फिगर्सच्या आपल्याला सिमेट्री लाईन्स काढायच्या आहेत आणि त्या फिगर्सच्या सिमेट्री लाईन्सची सम करायची आहे. ओके, बघा, या ठिकाणी आपल्याला पहिला पेंटॅगॉन दिलेला आहे. या पेंटॅगॉनमध्ये किती सिमेट्री लाईन्स आहेत त्या मी मेजर करते. 1, 2, 3,
4 5. ओके. पेंटॅगॉनमध्ये म्हणजे फिगर 1मध्ये आपल्याला किती सिमेट्री लाईन्स मिळाल्या? 5. ओके. त्यानंतर पुढची फिगर दिलेली आहे त्यांनी. ओके. या फिगरमध्ये आपल्याला किती लाईन्स सिमेट्री मिळत आहे बघा. जर मी हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केली तर मिळणारी फिगर ही सिमेट्री मिळते आहे. वर्टिकल लाईन ड्रॉ केली तर आपल्याला मिळणार नाही, डायग्राम सिमेट्रीने मिळते. तर ओन्ली 1 हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केली तर आपल्याला मिळणारी फिगर ही सिमेट्री मिळते आहे. म्हणजे दिलेल्या फिगर 2मध्ये एकच सिमेट्री लाईन आहे. या ठिकाणीच सिमेट्री लाईन्स ड्रॉ करते. 1 2 3 अँड 4. दिलेल्या तिसऱ्या फिगरमध्ये आपल्याला 4 सिमेट्री लाईन्स मिळत आहेत. पहिल्या फिगरमध्ये 5 सिमेट्री लाईन्स मिळाल्या, दुसऱ्या फिगरमध्ये 1 आणि तिसऱ्या फिगरमध्ये आपल्याला 4 सिमेट्री लाईन्स मिळत आहेत. तर यांची जर सम केली तर आन्सर काय येईल? 4 + 1 5, 5 + 5 10. तर टोटल किती सिमेट्री लाईन्स मिळतात आपल्याला दिलेल्या तिघं फिगर्स मिळून? तर 10. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर? येस. या ठिकाणी ऑप्शन सीमध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. अशा सोप्या पद्धतीने आपण पुढील व्हिडिओ पण पाहणार आहोत. पुढील व्हिडिओ पण मी तुमच्यासाठी लवकरच घेऊन येणार आहे. तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पुन्हा लवकरच भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.